नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज हा माझा पहिला व्लॉग आहे. नवीन वर्षाचा मी व्लॉग स्टार्ट करत आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात मंगल हो यासाठी मी बाप्पांच्या दर्शनाने माझे नवीन वर्षाची सुरुवात करावी असं ठरवलं आणि घरातनं निघाले. तर बसही लवकर भेटत नव्हत्या. स्वारगेटला कशी पोहोचले. स्वारगेटवरनं बाप्पांच्या दर्शनासाठी जावं म्हटलं तर सुरुवातीला मी तुळशीबागेतील गणपतीचे दर्शन घेतले आणि दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी लाईनमध्ये लागावं म्हटलं तर लाईन मला भेटली ABC चौकातनं. आणि ABC चौक गणपती बाप्पांच्या मंदिरापासून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर एवढी दूर लाईन होती. लाईनमध्ये असताना लक्ष्मी रोडचा राजा गणपतीचेही दर्शन झाले आणि यांचे दर्शन घेऊन आम्ही परत लाईनमध्ये लागलो. लाईनमध्ये खूप जण लहान मुलांनाही घेऊन आले होते आणि आम्ही लाईनमध्ये दुपारी 1:30 वाजता लागलेलो. आमचे दर्शन झाले संध्याकाळी 4:45 वाजता. पण जवळपास 3 ते 3.5 तास लागले दर्शनासाठी. पण असं काही जाणवलं नाही. वेळ कसा गेला ते कळालंच नाही आणि बघता बाप्पांच्या दारापर्यंत आलो. लाईनमध्ये असताना बरेच व्यक्ती भेटले. तर बरेच जण बाहेरच्या जिल्ह्यांमधनं सुद्धाही बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे बाप्पांच्या दर्शनासाठी. मंदिराची सजावटही खूप सुंदर केलेली होती. बरेच जण मुखदर्शनही घेत होते. ज्यांना लाईनीमध्ये थांबणं शक्य नव्हतं त्यांनी मुखदर्शनही घेतले आणि मंदिराच्या समोरच्या साईडने खूप सुंदर असे डेकोरेशन केलेले होते. अष्टविनायकाचा देखावा भिंतीवरती फुलांनी सजवलेला होता आणि अशा रीतीने न्यू इयरचा पहिला दिवस बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात केली. तर तुम्हीही बघू शकता किती गर्दी आहे. खाली तर बसायलाही जागा नव्हती म्हणून आम्ही वरती येऊन थांबलो आणि वरतून थोडा वेळ थांबून एवढा वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर 3 ते 3.5 तास लाईनमध्ये थांबल्यानंतर जरासं बाप्पांना डोळे भरून बघून तरी घ्यावं म्हणून वरती आम्ही जवळपास 20 ते 25 मिनटं बसलो आणि बाप्पांचे दर्शन घेतले. या बाहेरच्या साईडने जे अष्टविनायकाची सजावट केली आहे ती तुम्हाला मी दाखवते आणि समोरील मंदिरासमोर वाहनांची ये जा आज होतच नव्हती कारण रस्ताच पूर्ण गर्दीने ब्लॉक झालेला होता. तर माझा पहिला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.